बघा, हे भाजपच्या अंतर्गतला प्रश्न आहे आणि जो दुसऱ्यासाठी गड्डा खोदेल तो स्वतःच गड्ड्यात पडेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. अजूनही त्याच्यातली स्पष्टता पुढे येत नाही आहे. मी मगाशी सांगितलं की जेव्हा स्पष्टता पुढे येईल, कारण की अंबादास दानवे जे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ते म्हणालेत की माझ्याकडे अनेक महिलांच्या तक्रारी आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे? हे प्रकरण जिथपर्यंत पुढे येत नाही तिथपर्यंत काँग्रेसनी याच्यामध्ये फार काही भूमिका मांडावी असं नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे की भाजप कसं आहे हे लोकांना कळलेलं आहे, त्याच्यामध्ये फार काही आम्हाला जायचं नाही. कारण की पण सत्तेचा दुरुपयोग भाजप ज्या पद्धतीने करते आहे, केंद्रीय तपास यंत्रणा असतील, राज्यातलं सरकार असेल, या केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग कसा करत होतं हेही आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि या निमित्तानं जनतेचे मूळ प्रश्न डायव्हर्ट करायचे, महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हे डायव्हर्ट करायचं. हे व्हेरिकोज व्हेन्स देहापासून आराम करा. आराम काका, नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी पॉलिसीची भाजपने ठरवली होती आणि त्याचा जो मेन सूत्रधार होता त्या सूत्रधारच स्वतः अडचणीत आला आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं पिक्चर क्लिअर झाल्यानंतर आपल्याला प्रतिक्रिया याच्यावर व्यवस्थित देता येईल. अधिवेशन सुरू झालं पण लोकशाहीच्या मंदिरात विरोधी पक्षनेता पूर्ण वेळ नाही दिसतंय. आता दालनही नाहीये का ते पण उपमुख्यमंत्री याच्यावरती पाठी लागले असते. काँग्रेसची भूमिका काय नक्की करायची? खरं तर बँगलोरला 2 दिवसात इंडियाची मीटिंग होती आणि इंडियाची मीटिंग असल्यामुळे आमचे जे सोबत आमचे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी सलामसलत त्या ठिकाणी करायचा असा निर्णय हायकमांडने केलेला होता. म्हणून 2 दिवस त्याच्यामध्ये गेलेत. आज रात्रीपर्यंत ते फायनल होईल. उद्या विरोधी पक्ष नेता सभागृहात आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे काँग्रेसचं काँग्रेसचं कुछ नामों को लेकर चर्चा हुई है क्योंकि बहुत से ऐसे भी कहा जा रहा है कि नहीं, हाईकमांड इसमें डिसाइड करेगा. अभी हाईकमांड ही अपोजिशन लीडर किसको बनाना वही डिसाइड करेगा. क्या नाना पटोले इच्छुक हैं? हाईकमांड डिसाइड करेंगे, यही मैंने कहा है. मामला सामने आया है, जितने लोगों को परेशान किया था आज वो खुश हैं, खुशी की मुझे दिखाई दे रही है. मैंने इसलिए कहा कि जो दूसरे को गड्ढे में डालने की कोशिश करता है खुद ही गड्ढे में पड़ता है. वही किरीट सोमैया के साथ हुआ है, ऐसा लोगों की भावना है. लेकिन उसमें अभी तक स्पष्टता नहीं आने की वजह से उसमें कांग्रेस अधिकृत प्रतिक्रिया देना गलत लगता है. जांच होना चाहिए, बहुत गंभीर मामला है. वो कुछ लोग ऐसा बोल रहे हैं कि कुछ आईएएस अधिकारी नहीं, आईएसआई के कोई लोग भी उसमें सम्मिलित है, ऐसी चर्चा आज चल रही थी. और इसलिए ये जटिल मामला हो सकता है. सरकार ने इसमें उस तरह की जांच भी करना चाहिए. एक्चुअली फैक्ट क्या है वो भी लोगों के सामने आना चाहिए. ये भूमिका होगी क्योंकि लोगों में उस तरह का इसलिए. लेकिन कांग्रेस की भूमिका इसमें स्पष्ट है कि जब तक इसका क्लियरिटी सामने नहीं आती तब तक इस पर बहुत सारा बोलना ये अच्छी बात है. क्योंकि बीजेपी हर मुद्दे में एक बात हमने देखा है आज तक कि जनता के इशू को डाइवर्ट करने के लिए कई प्लान वो बनाती है. आज किसान का मुद्दा हमारे लिए सबसे महत्वपूर्ण है, बेरोजगारों का मुद्दा हमारे लिए महत्वपूर्ण है, महंगाई हमारे लिए सबसे गरीबों का इशू हमारे लिए महत्वपूर्ण है. कांग्रेस उसी को ज़्यादा मुद्दे को सामने रखती है. लेकिन बीजेपी हमेशा ये सब मुद्दों को डाइवर्ट करने के लिए कुछ न कुछ एक नया प्लान लाती है और मूल इशू को डाइवर्ट करती है. कांग्रेस ये सब जो फालतूपन जो चल रहा है महाराष्ट्र में, इस पे ध्यान देते हुए लोगों के इशू पे ध्यान देना ये हमारा कोशिश है और कांग्रेस वो करेगी. बेंगलोर की बैठक सक्सेस में बताई जा रही है. 27 दल आपके साथ इकट्ठा हुए थे, 30 से ज़्यादा दल उनके साथ थे. एक ही दिन में इस तरह की बैठक एनडीए मिलेगी, आपको कोई उम्मीद थी? ये जो सोनिया जी गांधी के नेतृत्व में जो मीटिंग बेंगलोर में हुई वो इंडिया की थी और नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में जो मीटिंग हुई वो एनडीए की थी. हम इंडिया के लिए लड़ रहे हैं और वो इंडिया के विरोध में लड़ रहे हैं. इस तरह का कार्यक्रम हम देख रहे हैं. ये 9 साल में नरेंद्र मोदी की सरकार ने देश को बेचकर देश चलाने का काम किया. देश की संवैधानिक व्यवस्था को तोड़ मोड़ कर रखने का काम उन्होंने किया है. और इसलिए इंडिया को बचाना यही सबसे बड़ा संकल्प
हमारी नेता सोनिया गांधी जी के नेतृत्व में जो इंडिया की मीटिंग हुई उसमें रखा गया है और ये दायित्व कांग्रेस पार्टी का जाता है और इसलिए हमारे साथ जितने भी हमारे साथी जुड़े हुए उनने सब लोगों ने वही प्रण जनता के सामने रखा है। दिल्लीमध्ये बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री अडचणीत आहेत, कुणी मंत्रिपद मागणार नाही. हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे की मुख्यमंत्री खरंच अडचणीत आहे? मला या विषयावर नाही बोललं तर बरं ना. त्यामुळे आज आम्हाला काहीच बोलायचं नाही. या सगळ्यांना जनता उत्तर देणार आहे म्हणून त्यांच्याबद्दल मी वक्तव्य करणं काही बरोबर नाही. फ्रस्ट्रेशन वाढते ना. सरकारमधल्या अनेक आमदारांचा सगळे प्रश्न निर्माण खूप झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया देणं हे काही आता बरोबर नाही. सरकार हे आमचं टार्गेट आहे. हे जनतेसाठी काम करत नाही, जनतेच्या पैशाला लुटायसाठी हे सरकार इथं निर्माण झालेलं आहे. हे लुटारू सरकार आहे आणि फक्त घोषणाबाजी करणारे हे सरकार आहे. हेच या सरकारचं चित्र आहे. आणि आपण पाहिलं की कालपासून आम्ही 2 दिवसाचं अधिवेशन झालं. काँग्रेस पक्षाने सरकारला घेरण्याचं काम सुरू केलेलं आहे. अनेक प्रश्नाचं उत्तरसुद्धा सरकार देऊ शकत नाही असं चित्र आपण पाहतो. आज मागासवर्गीयांच्या प्रश्नाबद्दल सरकारने कोर्टाचं नाव सांगून मागासवर्गीयांवर अन्याय करण्याचं काम करताना आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नावर पुन्हा आम्ही आता पुढे जाऊ. आता शेतकऱ्यांबद्दलची चर्चा चालू आहे. सरकारचं नेमकं उत्तर काय येते त्याच्यावर तेही त्याच्यामध्ये सरकार शेतकऱ्यांसाठी अजून घोषणाच करतं की शेतकऱ्यांना मदत करणार आहे का, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी येईल. कारण की बजेट अधिवेशनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. विधानसभेच्या राज्याच्या सर्वोच्च मंदिरामध्ये जनतेच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा करायची त्याची अंमलबजावणी नाही होणं म्हणजे एक प्रकारचं या विधानमंडळाचंच अपमान करण्याचं आणि पर्यायानं राज्याच्या जनतेचा अपमान करण्याचं काम राज्यातलं सरकार करत असेल, राज्याचे मुख्यमंत्री करत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. महागाईच्या बाबतीत बोललं जातं वारंवार प्रत्येक अधिवेशनामध्ये बोललं जातं पण आता या अधिवेशनात सुद्धा हे प्रश्न सुटतील का? विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या भावना सरकारच्या समोर मांडणं आणि त्या प्रश्नावर न्याय सरकारकडून मिळवून घेणं हा प्रयत्न करणं काम हे विरोधी पक्षाचं आहे आणि ते काम काँग्रेस पक्ष विधानमंडळामध्ये ते करेल. जनतेच्या अनेक प्रश्नाच्या भूमिका काँग्रेस पक्ष विधानसभेत मांडेल. पण हे सरकार हे गेंड्याच्या कातडीपेक्षा जाड झालेलं हे सरकार आहे. निष्ठुर सरकार आहे. हे घोषणाबाज सरकार आहे. या सरकारकडून किती अपेक्षा व्यक्त अपेक्षा आम्ही ठेवाव्यात हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि पण आमचं काम आहे की जनतेच्या भावना मांडणं. प्रत्येक अधिवेशनामध्ये फक्त जनतेला आश्वासनच दिले जातं पण तो तिढा प्रश्न जो काही आहे तो सुटत नाही. हे कितपर्यंत असं चालणार आहे? जनते आम्ही 2 गोष्टी करू. विधानसभेत ही लढाई उभी करू पण हे सरकार निढाळलेलं सरकार जेव्हा आम्हाला विधानसभेत पाहायला मिळेल, हे सरकार जनतेला न्याय देत नसेल तर काँग्रेस पक्ष रस्त्यावरची लढाई जनतेला सोबत करून घेईल. आणि लोकशाहीमध्ये जनता मोठी असते. यासारखे एकमेकाचे आमदार चोरून खोक्याचं सरकार निर्माण करणाऱ्या लोक काही जास्त दिवस टिकत नाही. आखरी जनतेचं मत हे सगळ्यात लोकशाहीमध्ये महत्त्वाचं असतं. ऐसे लोग बोल रहे, चर्चा चल रही है लेकिन जब तक कांग्रेस के सामने ये मुद्दा क्लियर होगा नहीं, जब तक हम इस पर वक्तव्य नहीं करेंगे. ये मैंने कहा है. आखिरी कौन उसमें कौन कौन है वो जो एक हमने चैनल पे देखा वो स्पष्टता नहीं आ रही. जब तक स्पष्टता नहीं आती तब तक उस पर कोई वक्तव्य करना अभी उसके बारे में कोई चर्चा हुई नहीं. दिल्ली में जो बैठक हो रही है प्रधानमंत्री की, पहले सिर्फ प्रधानमंत्री और अमित शाह या जेपी नड्डा यही लोग होते थे. अब उनको क्या जरूरत आ पड़ी कि ऐसे 38 लोगों को एक साथ ला रहे हैं, उनकी फोटो सेशन कर रहे हैं और एनडीए की जो बैठक आज आपकी जो विपक्षी बैठक हुई उसी दिन आज ये बैठक हो रही है. हमारे साथ कई दलों के मुख्यमंत्री का साथ में जुड़े हैं सोनिया जी के नेतृत्व में. इनके साथ
जिस पार्टी का एक सांसद भी नहीं है वैसे लोग इनके साथ जुड़े हैं, जो जिसका आंकड़ा इन लोगों ने दिखाया है। लेकिन तथाकथित विश्वगुरु और सबसे शक्तिवान प्रधानमंत्री ऐसा बीजेपी वाले उनका परिचय दे रहे हैं, उनको किसी को जोड़ने की जरूरत क्या पड़ती है? सबसे बड़ा तो प्रश्न ये खड़ा होता है, आखिरी वो कमज़ोर हो चुके हैं, लोगों ने उनके बारे में जो उनके बारे में मत था, अब लोगों को निराशा उनके बारे में हुई है। ये भी अब देखते हैं कि नरेंद्र मोदी की जादू खत्म हो चुकी है और इसलिए उनको जिस दलों के एक सांसद भी नहीं है, उनको जोड़कर उनको अपनी तादाद हमारे एनडीए में इतनी सारी है दिखाने की कोशिश नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हो रही है। इसका मतलब है कि बीजेपी का काउंटडाउन शुरू हो चुका है, नरेंद्र मोदी के सरकार का काउंटडाउन शुरू हो चुका है, यह अब स्पष्ट होता है। बीजेपी के लोग कह रहे हैं कि इंडिया नाम रखा ठीक है, लेकिन इंडिया नाम रखने से नहीं होता है। प्रधानमंत्री को पूरी दुनिया भर में उनकी लोकप्रियता है, तो ऐसे में जनता एक बार फिर उनका साथ देगी। फिर वो क्यों जोड़ रहे हैं? कमजोरी हुई करके दूसरे को जोड़ रहे हैं ना। अभी तक तो इनके पास नहीं था, अकेले ही पूरे निर्णय लेते थे। इनके जो पुराने एनडीए में साथी थे, कोई साथियों को संभाला नहीं। चुनाव के समय में उनके पुराने साथियों की याद किया ये स्पष्ट होता है। और तुमने ये हिंदुस्तान के प्रधानमंत्री हम मानते हैं, लेकिन वो हिंदुस्तान के प्रधानमंत्री जैसे रहे नहीं, वो एक प्रचारक जैसे रहे और प्रधानमंत्री बनकर अपने मुट्ठी भर दोस्तों को फायदा दिलाना, यही काम उन्होंने 9 सालों में किया है। देश को बेचकर अपने मित्रों को बांट के देने का काम किया है। प्रधानमंत्री 140 करोड़ जनता का होता है, जो देश की अपनी लोक संख्या है, पॉपुलेशन है, लेकिन ये प्रधानमंत्री मुट्ठी भर दोस्तों के लिए काम करते रहे और इसलिए ये कभी हिंदुस्तान के नहीं बने, ये कभी भी इंडिया के नहीं बने। इंडिया के हमारी नेता सोनिया गांधी, राहुल गांधी, इनके नेतृत्व में इंडिया आज इकट्ठा हो रहा है। इंडिया को बचाने के लिए, इंडिया की लोकतांत्रिक व्यवस्था को बचाने के लिए ये कदम सोनिया गांधी जी के नेतृत्व में सभी हमारे साथ जुड़े हुए दलों ने लिया है। क्या विरोधी पक्ष नेता कांग्रेस के विरोधी पक्ष के लिए मतलब पक्ष नेता के लिए दावा करेंगे क्या? अरे कल हो जाएगा। भाऊ, एक प्रश्न असा होता की मुंबई महापालिकेत जो कॅगने ताछेरे ओढले आणि भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे, त्या संदर्भात जो प्रश्न आज टाकण्यात आला होता विधानसभेत, तारांकित प्रश्न शेवटचा, त्यामध्ये तुमचंही नाव होतं आमदार म्हणून, तर तो प्रश्न मर्ज झाला होता का? नेमका तुमचा प्रश्न काय होता? काँग्रेसचे त्यात जवळपास 13 आमदार होते, हा प्रश्न टाकण्यात मूळ प्रश्न असा आहे की मुंबई ही आमची आर्थिक राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या महाराष्ट्राची आमची राजधानी आहे। मुंबई शहराला ज्या पद्धतीने घाण करण्याचं काम झालेलं आहे, भ्रष्टाचाराच्या दलदलीत या शहराला आणलेलं आहे, त्याच्यामुळे मुंबईला या भ्रष्टाचारापासून कसं मुक्त करता येईल, कारण की एका पाण्यामध्ये पूर्ण मुंबई डुंबतं, त्याच्यामध्ये निर्दोष लोकांचा जीव जातो आणि हे कदापि काँग्रेस मान्य करणार नाही। मी अनेकदा सांगितलं की काँग्रेसचा महापौर या मुंबई शहरावर अनेक वर्ष राहिला, पण त्या काळात मुंबई कधी डुबत नव्हती। या मधल्या काळामध्ये हे सगळं चित्र आपण या ठिकाणी पाहतोय आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा सूक्ष्म राजकारणाच्या पलीकडे जाऊन मुंबईला वाचवणं ही भूमिका काँग्रेसची आहे आणि त्यासाठी काँग्रेस प्रयत्न करेल। विकासाचा ध्यास म्हणजे